या ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषानं पुणे नगरी भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाली आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा पुण्यामध्ये दाखल झालाय। आज दुसरा दिवस आहे आणि नाना पेठेतील ऐतिहासिक निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा मुक्काम असणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट आणि माहिती घेण्यासाठी निलेश जगताप आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत। निलेश, निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा मुक्काम आहे, कसं वातावरण आहे? तेजस संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम हा निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये आहे, तर ज्ञानदेव माऊलींच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम हा पालखी विठोबा मंदिर या ठिकाणी या ठिकाणचं दृश्य पाहतोय। प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी पुणेकरांनी दर्शनासाठी केलेली पाहायला मिळते। आज मुक्कामाचा दुसरा दिवस या ठिकाणी शेवटचा दिवस आहे। उद्या हे दोन्ही पालखी सोहळे पुढच्या मार्गासाठी मार्गस्थ होणार आहे। त्यामुळे जेवढे पुणेकरांना शक्य होईल ते प्रत्येक पुणेकर या ठिकाणी येत आहेत, दर्शन रांगेमध्ये दर्शन घेत आहेत। कारण प्रत्येक पुणेकराला मनापासून वाटत असतं पादुकांना स्पर्श करून पादुकांचं दर्शन घेणं हे पुणेकरांसाठी महत्त्वाचं असतं। माझ्यासोबत एक छोटा खरं तर विठुरायाच्या वेशभूषेमध्ये आलेला छोटा वारकरी आहे। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी। खरं तर या वारीच्या वाटीवरती अनेक लहान लहान मुलं सुद्धा विठुरायाचा किंवा वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून वारीमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात। ही दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे या ठिकाणी वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र आहे। इथून अवघ्या 500 मीटर अंतरावरच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम सुद्धा आहे। त्यामुळे जे काही पुणेकर या ठिकाणी येत आहेत 4-4, 5-5 तास रांगेमध्ये उभे राहत आहेत आणि दोनही संतांच्या पालखी सोहळ्याचं दर्शन घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एका बाजूला महिलांच्या दर्शन रांग केलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला पुरुषांची रांग आहे आणि दोन वेगवेगळ्या रांगांमधून या ठिकाणी दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सकाळी 1-2 तासात दर्शन होत होतं, पण आता मात्र 4 ते 5 तास लागत आहेत। मात्र तरी पुणेकरांचा उत्साह कुठेही कमी होताना पाहायला मिळत नाहीये। पुणेकर त्याच उत्साहात त्याच आनंदात या ठिकाणी दोनही संतांच्या पादुकांचं दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत। पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारीवरती पावसाचं सावट होतं, आज मात्र वारीमध्ये ऊन पडल्याचं चित्र आहे आणि हा सगळा सोहळा या ठिकाणी चालू आहे। पुणेकर वारकऱ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करतायत आणि ज्या ज्या पद्धतीने सेवा करता येईल त्या पद्धतीने पुणेकर त्या वारकऱ्यांची सेवा करतायत आणि अभूतपूर्व गर्दीचा सगळा रेकॉर्ड या ठिकाणी तुटलेला असं म्हणावं लागेल। कारण पुणेकरांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी केलेली आहे। पुणे शहरामध्ये कुठेही गेलं तरी डोक्यावरती टोपी घातलेले, गळ्यात टाय घातलेले आणि अभंग गाणारे वारकरी यांचं दृश्य सगळ्या पुणे शहरामध्ये सध्या पाहायला मिळत आहे। तेजस, अगदी धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या सोहळ्या संदर्भातील अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ।